Hello friends, how are you? Everyone will be fine. Okay, so let's start today's lecture, gravitation. So in lecture 1 we have already studied about the Kepler's three rules, Kepler's first, second and third laws. Okay, now in this lecture we are going to study something about the Newton's universal law of a gravitation. म्हणजेच न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये स्टडी करायचा आहे. ओके, सो लेट्स कन्सिडर a body A having a mass m1 as well as I will consider another body B of a mass m2. A आणि B मी अशा दोन बॉडीज कन्सिडर केल्या आहेत की ज्यांचे मास m1 आणि m2 आहे. Now D is the distance between A and B. D हे डिस्टन्स आहे दोन्ही बॉडीमधलं, बॉडी A आणि बॉडी B मधलं. सो देर एक्झिस्ट अ फोर्स ऑफ अट्रॅक्शन. गुरुत्वाकर्षणाच्या नियमाप्रमाणे कोणत्याही दोन वस्तूंमध्ये आकर्षण बल असतं. आय विल कन्सिडर दिस फोर्स ॲज अ एफ. देर एक्झिस्ट अ फोर्स ऑफ अट्रॅक्शन, इट इज कॉल्ड ॲज अ एफ. दॅट इज नथिंग बट ए ग्रॅव्हिटेशनल फोर्स. त्यालाच आपण काय म्हणतो, ग्रॅव्हिटेशनल फोर्स असंही म्हणतो. दिस फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द product of masses, mass of body A and mass of body B, that is m1 and m2. So I can write gravitational force between object A and object B is directly proportional to the m1 into m2. This force is directly proportional to the product of their masses. असं आपण म्हणलंय, म्हणजे ऑब्जेक्ट A जो आहे आणि ऑब्जेक्ट B जो आहे त्यांच्या गुणाकारा एवढं असेल. Then second, this force is inversely proportional to the square of distance between masses. So I can write F is directly proportional to the 1 upon d square. Can I combine both this equation? If I combine both this equation, I can write F is directly proportional to the m1 into m2 upon d square. So I can say every particle of a matter attracts every other particle of a matter with a force which is directly proportional to the product of their masses and inversely proportional to the square of distance between them. म्हणजेच विश्वातील प्रत्येक वस्तू इतर प्रत्येक वस्तूला ठराविक बलाने आकर्षित करते. हे बल एकमेकांना आकर्षित करणाऱ्या वस्तूच्या वस्तुमानाच्या गुणाकाराशी समानुपाती आणि त्यामधील अंतराच्या वर्गाशी व्यस्तानुपाती असते. सो इफ यू इंट्रोड्यूस ए कॉन्स्टंट जी, जर आपल्याला इथे प्रोपोर्शनलिटी सिम्बॉल जो इथे आला आहे तो जर काढून टाकायचा असेल तर आपल्याला एक कॉन्स्टंट द्यावा लागेल. सो जी इज ए कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनलिटी नोन ॲज ए युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. त्यालाच वैश्विक गुरुत्वीय स्थिरांक म्हटलं जातं. सो आपला फॉर्म्युला एफ इज इक्वल टू जी m1 m2 अपॉन d स्क्वेअर असा होईल. युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट जी, वैश्विक गुरुत्वीय स्थिरांक. I have already studied my formula F is equal to G into m1 m2 upon d square. If I rearrange same equation for a G gravitational constant, how it will become a rearranged? याला जर रिअरेंज केला आपण फॉर्म्युला तर आपल्याला कशा पद्धतीने लिहिता येईल, जी बरोबर एफ डी स्क्वेअर डिवाइड बाय m1 इंटू m2 अशा पद्धतीने. आणि जर आपण युनिट्स लिहिण्याचे प्रयत्न केले ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट जीसाठी SI सिस्टीममध्ये तर युनिट असेल फोर्सचं न्यूटन, डी स्क्वेअर मीटर स्क्वेअर आणि m1 m2 साठी किलोग्रॅम म्हणजेच किलोग्रॅम स्क्वेअर. SI युनिट असेल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटचं न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्रॅम स्क्वेअर. मग CGS युनिट काय असेल, डाइन सेंटीमीटर स्क्वेअर अपॉन ग्रॅम स्क्वेअर. समजला? ओके, कम टू द नेक्स्ट वन. द व्हॅल्यू ऑफ जी वॉज फर्स्ट एक्सपेरिमेंटली मेजर्ड बाय हेनरी कॅव्हेंडिश. जीची पहिली व्हॅल्यू जी एक्सपेरिमेंटली मेजर केली गेली ती हेनरी कॅव्हेंडिश यांनी मेजर केली आणि ती व्हॅल्यू होती 6.67 इंटू 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्रॅम स्क्वेअर. आणि CGS मध्ये सांगितली तर 6.67 इंटू 10⁻8 डाइन सेंटीमीटर स्क्वेअर
पर ग्रॅम स्क्वेअर. या दोन्ही व्हॅल्यूज आपल्याला न्यूमेरिकलसाठी खूप महत्त्वाच्या आहेत. त्याचबरोबर फॉर्म्युलासुद्धा आपल्याला न्यूमेरिकलसाठी महत्त्वाचा आहे. दोन्ही गोष्टी नोट डाऊन करून ठेवा. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, इफेक्ट ऑफ ए सेंट्रिपिटल फोर्स. एकसमान वर्तुळाकार गती म्हणजेच अभिकेंद्री बलाचे परिणाम. कन्सिडर अन ऑब्जेक्ट मूव्हिंग इन ए सर्क्युलर पाथ विथ ए कॉन्स्टंट स्पीड. समजा एक वस्तू एकसमान वर्तुळाकार गतीने जर गतिमान असेल, we have seen earlier that such a motion is possible only when object is constantly acted upon by the force directed towards the center of the circle. This is called as a centripetal force. म्हणजेच अशा प्रकारे गतिमान असलेल्या वस्तूवर केंद्राकडे निर्देशित अभिकेंद्री बल प्रयुक्त होत असतं. हे आपण ऑलरेडी पाहिलं आहे, ज्यालाच आपण अभिकेंद्रकी बल असं म्हटलं आहे. जर मी अशा दोन वस्तू कन्सिडर केल्या, उदाहरणार्थ इफ एनी प्लॅनेट is continuously revolving around a sun. So we'll consider mass of that planet or that object is m. त्या वस्तूचे वस्तुमान m असेल. त्या वस्तूची चाल म्हणजे स्पीड v असेल आणि त्या वस्तूची आणि सूर्याची यांच्यामधील अंतराच्या त्या सर्कलची त्रिज्या ही r असेल. Centripetal force acting on the planet towards the sun must be F is equal to mv square upon r. हा केंद्रकीय बलाचा म्हणजे सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला आहे. F इज इक्वल टू mv स्क्वेअर अपॉन r. पण आपण ऑलरेडी स्टडी केलं आहे, स्पीडचा फॉर्म्युला काय असतो? डिस्टन्स ट्रॅव्हल्ड अपॉन टाईम. म्हणजेच चालचा फॉर्म्युला कापलेले अंतर व त्यासाठी लागणारा काळ असा असेल. द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द प्लॅनेट इन वन रिव्हॉल्युशन इज इक्वल टू पेरिमीटर ऑफ द ऑर्बिट, दॅट इज 2πr. म्हणजेच ग्रहाने एका परिक्रमेत पार केलेलं अंतर म्हणजेच कक्षेचा परिघ हा 2πr एवढा असतो. मग चला तर वरच्या फॉर्म्युलामध्ये आपण व्हॅल्यूज पुट करूयात. सो स्पीड v इज इक्वल टू डिस्टन्स ट्रॅव्हल्ड अपॉन टाइम टेकन. नाव आय कॅन राईट इट ॲज ए कक्षेचा परिघ भागिले आवर्तकाल. डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इज नथिंग बट ए पेरिमीटर अँड टाइम टेकन इज नथिंग बट ए पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन. सो कक्षेचा परिघ डिवाइड बाय आवर्त काल असं मिळालेलं आहे. डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इज 2πr, दॅट इज पेरिमीटर, अँड टाइम टेकन इज अ पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन, दॅट इज t, कॅपिटल T. सो आय गॉट फॉर्म्युला v इज इक्वल टू 2πr अपॉन t. I got this formula. Now I will put this value in above equation. F is equal to mv square upon r. या वरच्या फॉर्म्युलामध्ये मला ही v ची व्हॅल्यू घालायची आहे. माझं इक्वेशन असं असेल, F is equal to mv square upon r बरोबर m इंटू ब्रॅकेट काय व्हॅल्यू आली होती आपली 2πr अपॉन t ब्रॅकेट स्क्वेअर डिवाइड बाय r विच इज इक्वल टू काय मिळेल फायनल इक्वेशन आपल्याला m 4m पाय स्क्वेअर r डिवाइड बाय t स्क्वेअर. ओके, हे इक्वेशन आपल्याला या ठिकाणी मिळालं. नाव डिवाइड अँड मल्टिप्लाइड बाय r स्क्वेअर आय विल गेट ए 4m पाय स्क्वेअर अपॉन r स्क्वेअर इंटू r क्यूब अपॉन t स्क्वेअर. पण इथे जर एक गोष्ट पाहिली, r क्यूब अपॉन t स्क्वेअर इट लुक्स लाईक ए केपलर्स थर्ड लॉ विच इज ए t स्क्वेअर अपॉन r क्यूब. इथे तेच इक्वेशन उलट आलं आहे, म्हणजे k आय विल पुट ॲट ए डिनॉमिनेटर. सो माय नेक्स्ट इक्वेशन विल बिकम ए f इज इक्वल टू 4m pi square upon r square k. But if I look at this equation, majority of the terms are constant. या इक्वेशन मध्ये बरेचशा टर्म्स आहेत त्या कॉन्स्टंट आहेत. मग अशा कॉन्स्टंट टर्मसाठी मी जर नवीन कॉन्स्टंट पुट केला तर उदाहरणार्थ 4m pi square upon k या सगळ्या गोष्टी कॉन्स्टंट आहेत, तर त्यांच्यासाठी एकच कॉन्स्टंट पुट केला तर माझा फॉर्म्युला असं असेल f इज इक्वल टू कॉन्स्टंट इंटू 1 अपॉन r स्क्वेअर. म्हणजेच मला सांगता येईल फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द 1 अपॉन r स्क्वेअर. म्हणजेच F is inversely proportional to the square of the radius. So I can write it. Thus, Newton's concluded that the centripetal force, which is force acting on the planet and is responsible for its circular motion, must be inversely proportional to the square of the distance between that planet and the sun. सूर्य व ग्रह यामधील अभिकेंद्री बल जे ग्रहाच्या परिभ्रमणास कारणीभूत ठरते
ते त्यांच्यामधील अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात असते. हेच गुरुत्वीय बल असून ते अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात राहील. हे यावरून सिद्ध होतं. Come to the numericals. Mahendra and Virat are sitting at a distance 1 meter. महेंद्र आणि विराट शेजारी बसलेले आहेत. त्यामधील अंतर किती आहे? 1 मीटर अंतरावर ते बसलेले आहेत. देअर मास आर 75 kg अँड 80 kg. महेंद्राचं मास 75 kg आहे, तर विराटचं मास 80 kg आहे. व्हॉट इज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन देम? तर त्यांच्यामध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स किती आहे? सर्वात अगोदर आपल्याला गिवन थिंग्स नोट करावे लागतील. डिस्टन्स ऑफ ए 1 meter. So I will write distance r is a 1 meter. Second thing is their masses m1 and m2 is given. So I will write m1 is a 75 kg and m2 is a 80 kg. या मला दिलेल्या गोष्टी आहेत. त्याचबरोबर जर ग्रॅव्हिटेशनल फोर्स मला कॅल्क्युलेट करायचा असेल, आय शुड नो ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट कॅपिटल G which is equal to 6.67 into 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्राम स्क्वेअर. हा कॉन्स्टंट मला लक्षात ठेवावा लागेल, कारण माझा फॉर्म्युला होता F इज इक्वल टू G m1 इंटू m2 डिवाइड बाय आर स्क्वेअर. आपला फॉर्म्युला न्यूटनच्या सिद्धांतानुसार काय आला होता? F इज इक्वल टू G m1 m2 अपॉन आर स्क्वेअर. जर या फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यूज पुट केल्या, F इज इक्वल टू 6.67 इंटू 10⁻11 इंटू 75 इंटू 80 divided by r is a 1, so 1 square. So my equation answer will become a 4.002 into 10⁻7 Newton. So the gravitational force between Mahendra and Virat is 4.002 into 10⁻7 Newton. म्हणजे विराट आणि महेंद्र यांच्या दरम्यान जे गुरुत्वीय बल आहे ते 4.002 into 10⁻7 न्यूटन एवढं असेल. आता याच न्यूमेरिकलवर आधारित पुढला न्यूमेरिकल आहे, तो असा. In the above example, assume that the bench on which Mahindra is sitting is frictionless. म्हणजे वरील उदाहरणामध्ये महेंद्राचा जो भाग आहे तो जर घर्षणरहित असेल आणि विरामावस्थेतून सुरू झाल्यावर 1 सेकंदानंतर महेंद्रचा विराटकडे सरकण्याचा वेग आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. Starting with the zero velocity, what will be the Mahindra's velocity of a motion towards a Virat after 1 second? महेंद्राचा 1 सेकंदानंतरचा वेग आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. Will this velocity change with the time and how? तो वेग काळानुसार बदलेल का, आणि बदलेल तर कसा? चला, write down given things. Force on a Mahindra we have already calculate 4.002 into 10⁻7 Newton. महेंद्राचा मास वस्तुमान 75 kg. या दोन गोष्टी आपल्याकडे ऑलरेडी होत्या. According to the Newton's second law, the acceleration produced by the force on a Mahindra, that is m is equal to 75 kg. So फोर्सचा फॉर्म्युला आपल्याला या ठिकाणी लागेल F इज इक्वल टू m इंटू a. सो आय विल राईट ॲज a इज इक्वल टू F अपॉन a. तोच फॉर्म्युला आम्ही ॲक्सेलरेशन a साठी रिअरेंज करून या ठिकाणी लिहिला आहे. F ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे ऑलरेडी. m 75 या दोन व्हॅल्यू जर पुट केल्या, फायनल आन्सर येतं 5.34 इंटू 10⁻9 मीटर पर सेकंड स्क्वेअर. तुम्ही मात्र हे कॅल्क्युलेशन इथे करून पाहायचं आहे. So using Newton's first equation, we can calculate a Mahindra's velocity. न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम जर वापरला आणि त्याचं इक्वेशन वापरलं तर आपल्याला महेंद्राची गती कॅल्क्युलेट करता येईल. त्यासाठी v इज इक्वल टू u प्लस at हे इक्वेशन आपल्याला या ठिकाणी वापरायचं आहे. आपण असं कन्सिडर केलं आहे की महेंद्राचा बेंच जो आहे तो फ्रिक्शनलेस आहे आणि सुरुवातीची व्हेलॉसिटी ही 0 आहे. आता या ठिकाणी स्मॉल u जो आहे त्याला आपण इनिशियल व्हेलॉसिटी बोलतो. कॅपिटल v जो आहे त्याला फायनल व्हेलॉसिटी बोलतो. a जो आहे तो ॲक्सेलरेशन आणि t जो आहे तो टाइम आहे. तर चला या इक्वेशनमध्ये जर व्हॅल्यूज पुट केल्या आपण तर v इज इक्वल टू 0 प्लस 5.34 इंटू 10⁻9 इंटू 1 मीटर पर सेकंड. सो फायनल आन्सर राहील 5.34 इंटू 10⁻9 मीटर पर सेकंड. हे खूपच सोपं होतं. महेंद्राचा व्हेलॉसिटी आफ्टर 1 सेकंड ही एवढी असेल 5.34 इंटू 10⁻9 मीटर पर सेकंड. मग महेंद्राचा वेग नक्की वाढतो का? हो. जर बेंच फ्रिक्शनलेस असेल तर महेंद्राचा वेग हळूहळू वाढत जाईल, कारण त्वरण म्हणजेच ॲक्सेलरेशन बदलेल आणि ॲक्सेलरेशन बदललं तर वेगही वाढत जाईल.
अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे पृथ्वीचे गुरुत्वीय बल. बऱ्याच वेळेला आपण एखादी वस्तू पृथ्वीवरून आकाशात फेकतो आणि ती वस्तू परत आकाशातून पृथ्वीकडे येते. असं का होतं? खाली येणारी प्रत्येक वस्तू ही सरळ रेषेतच का येते? वर्टिकली डाऊनवर्ड डिरेक्शननेच का सगळ्या वस्तू खाली येतात? असे बरेचसे प्रश्न पडलेले असतात. नेहमी ही गुरुत्वीय शक्ती म्हणजे पृथ्वीचे गुरुत्वीय बल ग्रॅव्हिटेशनल फोर्स हे परपेंडिक्युलर डिरेक्शनमध्ये का असतं? जेव्हा आपण एखाद्या वस्तूवर बल प्रयुक्त करतो, फोर्स अप्लाय करतो, त्यावेळेला विरोधी दिशेने जाणारे बल हे ग्रॅव्हिटेशनल फोर्सपेक्षा जास्त असतं. त्यामुळं काही अंतर गेलं की ग्रॅव्हिटेशनल फोर्स जे आहे ते वाढायला लागतं आणि अप्लाय केलेलं बल हे कमी होऊन जातं. म्हणून ती वस्तू काही अंतर वरती गेली की परत पृथ्वीकडे आकर्षित होते. याचाच अर्थ Earth's gravitational force act on all objects which are flying away from the Earth. पृथ्वीपासून दूर जाणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर गुरुत्वीय बल समानच प्रकारे ॲक्ट होतं, कार्य करतं. आणि त्या वस्तूवरील ज्यावेळेला एक्सटर्नल फोर्स रिमूव्ह होईल, बाहेरील कार्य ज्यावेळेला कमी होईल, त्यावेळेला ती वस्तू परत पृथ्वीकडे खेचली जाईल.